मानवतेचा स्पर्श कसा एखाद्याचं आयुष्य बदलवू शकतो याचंच उदाहरण यवतमाळमध्ये पाहायला मिळालं। बेघर आणि मानसिकदृष्ट्या आजारी अवस्थेत भटकणाऱ्या मल्लेशला नवं जीवन मिळालं। ट्रॅफिक पोलिसांची सतर्कता आणि नंददीप फाउंडेशनच्या सेवेमुळे तो पुन्हा आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचला आहे। यवतमाळ बायपास परिसरात भटकत असलेल्या एका मनोरुग्णाची दयनीय अवस्था ट्रॅफिक पोलिसांच्या लक्षात आली। रवींद्र चव्हाण आणि अमोल शेंडे यांच्यासह काही पोलिसांनी तत्काळ नंददीप फाउंडेशनला याबाबत माहिती दिली। माहिती मिळताच फाउंडेशनचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्या व्यक्तीला सुरक्षितपणे प्रकल्पावर आणलं। तपासणी दरम्यान त्याच्या कानात मोठ्या प्रमाणात माती साचलेली असल्याचं निदर्शनास आलं। डॉक्टरांनी उपचार करून त्याला स्वच्छता, नवे कपडे आणि सन्मान दिला। यानंतर मानसोपचार तज्ञांच्या उपचारामुळे अवघ्या महिनाभरात त्याची प्रकृती सुधारली आणि त्याने स्वतःची ओळख सांगितली। तो गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं स्पष्ट झालंय। अपघात आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीमुळे त्याची मानसिक स्थिती बिघडली होती, मात्र योग्य उपचार आणि सेवेमुळे तो आता पुन्हा सामान्य आयुष्याकडे परततो आहे। नंददीप फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी त्याला सुरक्षितपणे त्याच्या गावी पोहोचवून कुटुंबियांच्या स्वाधीन केलं। या पुनर्वसनासाठी द अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यवतमाळ यांनी आर्थिक जबाबदारी उचलली। तर या संपूर्ण घटनेतून माणुसकीची खरी ताकद पुन्हा एकदा समोर आली आहे।